दख्खनचा राजा श्री ज्योतिबा डोंगरावरील चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा चांगभलच्या गजरात आणि मोठ्या उत्साहात आज संपन्न झाली। या यात्रेसाठी अंदाजे 4 लाख भाविक उपस्थित होते। आजच्या यात्रेला महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक ज्योतिबा डोंगरावर आले होते। सकाळी 6 वाजता धूपारती मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली आणि धूपारती सोहळ्यानंच श्रावण षष्ठी यात्रेची सांगता झाली। धूपारती सोहळ्यावेळी भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करत चांगभलचा गजर केला। ज्योतिबा डोंगरावर प्रसाद म्हणून पेढ्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते, पण बऱ्याच वेळा भेसळयुक्त पेढे विकले जातात। त्यामुळे ज्योतिबा ग्रामपंचायत प्रशासन आणि अन्न आणि औषध प्रशासनानं बाजारपेठेतील सर्व पेढे विक्रेत्यांच्या पेढ्यांची तपासणी केली। तेव्हा मुदत संपलेले 150 किलो पेढे आढळून आले। हे सर्व मुदत संपलेले पेढे भाविकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्यानं ते जप्त करून नष्ट करण्यात आले। ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या व्यापाऱ्यांनी भाविकांच्या जीवाशी न खेळता परवानगी घेऊनच चांगल्या दर्जाचे पदार्थ विक्री करण्याचं आवाहन ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भोगण यांनी केलंय। हे कालबाह्य झालेले पदार्थ या ठिकाणी जप्त करून त्या विक्रेत्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। इथून पुढे कोणीही या अशा प्रकारच्या विनापरवाना आणि कालबाह्य पेढे विकणार नाही, अशा पद्धतीची कारवाई करून एक चांगल्या प्रकारचा संदेश या ज्योतिबा कार्यक्षेत्रातून देण्यात आलेला आहे। इथून सर्वांना विनंती आहे की आपण या पवित्र ठिकाणी आपल्या भाविक भक्तांच्या जीवाशी न खेळता आपण चांगल्या पद्धतीनं आपले जे काही पेढे वगैरे आहेत ते चांगल्या पद्धतीने भक्तांना पुरवठा करावेत, अशा पद्धतीचं या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो। या कारवाईत अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे विजय पाचपुते, प्रशासक अभिजित गावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी शैलेंद्र गायकवाड, विस्तार अधिकारी राजेंद्र तळपे, के.ए. उपाध्ये, पी.डी. भोसले, सुनील नवाळे आदींनी सहभाग घेतला।